तू हे काढताना कसं तुटलं एवढं सगळं प्रीतम? ही कुंड ए फेकू नको, ते मला लावायचं दुसऱ्या कुंड्यांमध्ये. प्रीतम ते खाली पडेल ना, इथे ठेव ना, खाली खाली ठेव इथे. मला ते लगेच दुसऱ्या कुंडीमध्ये लावावं लागेल. छान ग्रो होतात ते. आणि प्रीतम याला असं फेकू नको हा. माझं बाळ पण झोपून उठलंय. याला इकडे अवयू नाही 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 नाही, नो नो. छान ग्रो झालेलं झाड आहे, असं नको करू प्रीतम प्लीज. याला कुठे अडकवू नाही शकत सध्या. इकडे सरकव ना. ठीक आहे. सो आम्हाला ना हे जे स्टँड आहे हे स्पेशली तिथून थोडंसं इथे सरकवायचं होतं. सो वी कॅन युटिलाइज दिस स्पेस बिकॉज इथला स्पेस जो आहे तो युटिलाइज एवढा होत नव्हता. सो दॅट इज द रिझन आम्ही हे केलंय. आणि आमच्या गुलाबाला ना आणखी खूप छान कडी येते. मला दिसली होती ती कडी. तोडली हवी तू कडी ती? अरे कडी होती ना खूप मोठी. हे भगवान प्रीतम यार, तुटलं रे देवा. एक काम कर, याला इथनं तोड आणि इथे टाकून दे, मग ती ग्रो होईल. खूप मस्त कडी आली आहे आणि मस्त फुलं येतं याला, पण हे आता तुटलंय. आय थिंक याला इथनं कट करून ना आम्हाला इथे परत लावावं लागणार आहे. थांब, हे मी सांगते तुला एकच मिनिट. तुझ्या हाताने घे ना, घेऊन घे घेऊन घे घेऊन घे घेऊन घे ब्रश पटकन. मग आई ब्रेड देते, छान ब्रेड आणि दूध खायचं आज. पकलून घे पकलून घे. ई नाही करत तू. ई घेऊन घे जा जा, घेऊन घे पटकन. हा धर धर अशा. आता घे ना तू घे तुझ्या घे ना का घे. हा कर. ई करा पटकन. बघ मम्मी कशी करते. अवयू काय खातोय? दूध ब्रेड खातोय बाळ. दूध ब्रेड खातोय. माझे टकले पिल्या. मला दे ना अवयू. अवयूज फेवरेट ब्रेकफास्ट दूध आणि ब्रेड. आम्ही डायरेक्ट दूध नाही पिऊ शकत आणि म्हणून आम्ही दुधाचे असे वेगवेगळे प्रकार करून खातो. पाय पुढे घे बाळा. हा शाबाश बाळू माझं, छान आहे. आज मला अव्यूचे थोडेफार जे नेल्स वगैरे आहे ना ते कट करून घ्यायचे होते आणि तेच मी इथे करायला बसली आहे. सगळ्यात आधी त्याची छान छान आंघोळ केली, त्यानंतर त्याला छान रेडी पण केलं कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. ते कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच. आणि त्यानंतर त्याला मी टी व्ही लावून दिली आणि नंतर मग त्याचे छान असे नेल्स पण कट करून घेतले. सो आम्ही चाललो आहे नर्सरीमध्ये. माझ्याकडे 2 नवीन पॉट्स आहेत, त्यानंतर हे 3-4 घरच्या कुंड्या आहेत आणि जे उजव्या साईडचं तुम्हाला दिसतंय ना, तुम्ही एका शॉर्टमध्ये बघितलं असेल की ते आम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. वी आर रेडी टू गो. खूप दिवसानंतर फायनली हे काम होणार आहे. ते म्हणजे काही कुंड्या होत्या ज्यांच्यामध्ये असं झाड नव्हतं, म्हणजे 1-2 सुकले फक्त, बाकी सगळे छान होते. आणि त्याचबरोबर आम्हाला 2 कुंड्या नवीन मिळाल्या, म्हणजे युज्ड आहेत ते, पण फुटले वगैरे अजिबात नाही आणि खूप छान क्वालिटीचे आहे. सो आय फील की आपण त्यासाठी पण झाडं घेऊया. जास्वंदी वगैरे बघायचंय मला आज. आणि माझ्याबरोबर थोडंसं प्रीतमला पण इंटरेस्ट यायला लागलाय झाडांमध्ये. सो त्यासाठीच आम्ही चाललोय. चला तर आता मस्त असं नर्सरी फिरून येऊया. आणि आज आम्ही इंटेन्शनली तिथे चाललोय कारण आम्हाला ते घ्यायचंच आहे. आणि अव्यूला पण मी ते छान छान रेडी केलंय. मी पण छान रेडी झाली आहे. तुम्हाला जर ह्या ड्रेसची लिंक हवी असेल ना तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये ऍड करणार आहे, तर तुम्ही पण इथनं ऑर्डर करू शकता मिशोवरनं. स्वस्त आहे आणि खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. मी ऑलमोस्ट 2-3 महिन्यापासून वापरते आहे. उन्हाळ्यासाठी खूप मस्त ड्रेस आहे, कॉटनचा ड्रेस आहे, तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. चला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट मिळते नर्सरीमध्ये. Do you want to say something? No. आज प्रीतम खूप खुश आहे. त्याचं रिझन असं आहे की रस्ते इथले सगळे नीट केले आणि त्यामुळे गाडी एकदम सॉफ्ट चालते आणि म्हणून प्रीतम खूप हॅपी आहे. अव्यूच्या टकलूला लागली. तुम्ही सगळे अव्यूची टकलू बघू शकता. मी केस सगळे कट करायला गेलो होतो, खरं तर हेअरस्टाईल करायला गेलो होतो, पण तो काही सपोर्ट करत नव्हता. आणि त्यानंतर वस्त्रा मारायचं डिसाईड केलं, त्यातही त्याने सपोर्ट नाही केला आणि त्याला थोडंसं मागे लागलं सुद्धा. ते वस्त्राचं एक कट लागलं त्याला आणि म्हणून मग फायनली 0 मशीननी सगळे केस त्याचे कट करावं लागले आम्हाला. काय रे अव्यू?
आपण मागच्या पुढेच थांबते का तिकडल्या साईडला की इकडेच घेते? थांबून जाईतेच. सो ही नर्सरी आमच्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर डिस्टन्सवर आहे आणि ही नर्सरी नाही, खूप मोठी नर्सरी आहे. इथे कमीत कमी 10 ते 15 दुकानं आहेत आणि खूप सुंदर सुंदर इथे झाडं मिळून जातील तुम्हाला. माझ्या घरापासून 5 किलोमीटर आहे आणि तुम्हाला जर कधी यायचं झालं ना तर एअरपोर्ट साईडला, पुण्याचं जे एअरपोर्ट आहे तिथल्या साईडला ही नर्सरी आहे. खूपच मस्त आहे. आम्ही स्पेशली पंकज नर्सरी म्हणून एक आहे तिथनं नेहमी घेत असतो झाडं. जे काही आम्हाला घ्यायचं असेल ते खूप छान सजेशन्स पण देतात आणि ते एकदम बेस्ट झाड आपल्याला काढून देतात. आपण घेतलेले झाड कसे ग्रो करायचे, त्याला कधी खत द्यायचं, कधी त्याचे कटिंग्स करायचे, ह्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित सांगतात. फक्त आपल्याला त्यांना विचारावं लागतात. त्यानंतर हे सगळी झाडं मी घेतली होती. यातली 2 ते 3 झाडं ऑलरेडी होती, म्हणजे 2 झाडं. बाकी सगळी झाडं मी आज घेतली होती. आणि ही जे 2 कुंड्या आहेत ना, जिथे दादा त्यातली माती काढत आहे, ही अशाच सेम 2 कुंड्या जी मावशी आहे त्यांच्याकडनं मिळाले होते. प्रीतमला इथे प्रचंड झोप येत आहे. मी प्रीतमला म्हटलं की अव्यूला घेऊन तू आतच बस, कारण अव्यू आम्हाला अजिबात काही बघू देत नव्हता आणि प्रत्येक झाडाची माती तो काढायचा प्रयत्न करत होता. म्हणून दोघंही गाडीत बसले होते मस्त एसीची हवा खात आणि मी थोडंसं त्यांच्याबरोबर डिस्कशन करत होती. प्रत्येक झाडाबद्दल बोलत होती आणि काय काय घ्यायला पाहिजे, काय कसे ग्रो करायचे त्या गोष्टींबद्दल आमचं डिस्कशन सुरू होतं. सगळी झाडं घेऊन झाली. त्यानंतर तिथले जे दादा वगैरे होते त्यांनीच आमच्या डिक्कीमध्ये सगळे झाडं पण ठेवून दिले आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. घरी आल्यानंतर जी आमची पार्किंग आहे त्याच्या थोड्या पुढे, म्हणजे जे आपले लिफ्ट आहे त्या साईडलाच गाडी आम्ही नेहमी आणत असतो झाडं असल्यावर, कारण ते थोडंसं लांबून आणणं थोडं डिफिकल्ट होतं. आणि तेवढ्याच वेळात म्हणजे लिटरली 10 सेकंड्स पण नाही झाले आणि अव्यू गाडीतून उतरून बाहेर पळायला पण लागला होता. मग प्रीतमचं असं होतं की मी थोडे नेते, तू थोडे ने, एक जण आपल्याला कंपल्सरी अव्यू बरोबर राहायला पाहिजे, कारण हा पोरगा कधीही पळून एकाकडून दुसरीकडे जातो आणि नाही म्हटलं तरी सोसायटीमध्ये गाड्या कंटिन्युअस काही ना काही सुरूच असतात. सो आता प्रीतमने थोडेफार कुंडे ऑलरेडी नेऊन ठेवले. त्यानंतर तो आता अव्यूला धरून होता आणि त्याच्यानंतर बाकीचे जे 2-4 उरलेले कुंड्या होत्या त्या सगळ्या मी तिथे ठेवत होती आणि मी म्हटलं आपण सगळे इथे कुंड्या ठेवू, त्याच्यानंतर आपण लिफ्ट कॉल करूया. आत्ता आईबाबांनी आम्हाला एवढं फिरवून आणलं तरीसुद्धा आम्हाला घराच्या बाहेरच परत पळायचं आहे असा अव्यूचा हट्ट होता, कारण आम्ही कुंड्या बाहेर आणून तर ठेवल्या होत्या पण ते आतमध्ये आणेपर्यंत आधी मला थोडा सेटअप करून घ्यायचा होता. जी आमची बाल्कनी आहे त्याचा, जे जुने झाडं आहेत त्यांना व्यवस्थित बाजूला करायचे होते. त्यानंतर माझे आणखी 2 स्टँड आहे, असं मी 4चा सेट मागवला होता. आतापर्यंत मी 2च स्टँड वापरत होते, तर जे दुसरे 2 स्टँड आहे ते सुद्धा मला व्यवस्थित काढून मॅनेज करून ठेवायचे होते. आणि अव्यूचं इथे एवढं वळवळ सुरू होतं, म्हणजे तो काहीच मला करू देत नव्हता. विदिन अ सेकंड बाल्कनीमध्ये आणि विदिन अ सेकंड घराच्या बाहेर, विदिन अ सेकंड प्रज्वलीच्या घराकडे पळणं, असं त्याचं कंटिन्यू सुरू होतं. आणि माझं इथे लक्ष होतं, कारण मला हे सगळं आवरून परत मग संडे मार्केटच्या बाजारात पण जायचं होतं. आमच्या कामात नेहमीच अव्यूची वळवळ असते, पण ते आम्हाला चांगलंही वाटतं, कारण तो त्रास नाही देणार आणि तो मजा मस्ती नाही करणार, तो कोडच करेल. चला 1 बाय 1 सगळे झाडं मी घरात आणून घेतले होते, म्हणजे माझ्या बाल्कनीमध्ये ठेवले होते. त्यानंतर मेन टास्क होतं ते म्हणजे सगळं अरेंज करायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं आणि प्रत्येक झाडाला किती ऊन लागते, कोणत्या ठिकाणी ठेवायचं, ते सगळं आता मेन आमचा टास्क सुरू झाला होता. त्यातल्या त्यात असे काही झाडं होते, स्पेशली माझं मनी प्लांटचं एक झाड होतं ज्याची कुंडी खूपच छोटी होती आणि मला तो शिफ्ट करून घ्यायचा होता, तर तेच मी ते शिफ्ट करते आहे. काही असे झाडं होते ना जे आम्ही विकत घेतले, पण त्याचे पॉट मला छोटे वाटायचे, तर मी त्यांना म्हटलं मला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करून द्या. आणि जे छोटे पॉट आहे ते मी तिथे न ठेवता सोबतच घरी घेऊन आली होती, कारण मला 1 ते 2 झाडं आणखी पण माझ्याकडे असे होते जे मला लावून घ्यायचे होते. त्यानंतर आज सकाळी जे माझे ट्रायंगल हार्ट्सचे जे झाडं होते ते सुद्धा तुटले होते, तर ते पण मी थोड्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून घेतले. ते इझिली ग्रो होतात, छान ग्रो होतात. बघा आता मी तेच इथे लावायला घेतलं आहे. आणि फक्त ना थोडंसं व्यवस्थित लावावं लागते. खाली आधी थोडीशी
ओलसर माती घ्या, ओली असं नाही पण थोडीशी ओलसर माती घ्यायची. त्याच्यानंतर ते झाडं त्यात घालायची आणि त्याच्यानंतर वरून परत माती घालायची आणि ते खरंच खूप छान ग्रो होतात आणि त्याची वेल्स खूप सुंदर दिसतात. माझ्याकडे तुम्ही उजव्या साईडचं झाड बघू शकता. जेव्हा मी आणलं ना त्याची एकही वेल फुटली नव्हती, म्हणजे लिटरली अर्धा इंच वगैरेच होते फक्त वरपर्यंत, पण आता ते एवढे छान ग्रो झाले आणि खालपर्यंत आले आहे आणि फॉर शुअर महिन्याभरात ते खाली टच होतील एवढं सुंदर ते झालं आहे. त्यानंतर मी पूर्ण गॅलरी छान अशी क्लीन करून घेतली, झाडू करून घेतला, पोछा करून घेतला. 2 ते 3दा पोछा केला कारण माती भरपूर होती आणि अवयू इथे येऊन खेळतो तर ते आम्हाला छानही वाटतं. फक्त त्याने माती खायला नको, खेळला तरी चालेल हे माझं नेहमी मत असते. त्यानंतर असे काहीशी मी सगळी झाडं लावली होते. लेफ्ट साईडला एक स्टँड ठेवला होता, आय थिंक लेफ्ट साईडला 2 स्टँड ठेवले होते आणि उजव्या साईडला एल शेपमध्ये 2 ठेवले होते. फक्त 2 स्टँडच्या मध्ये ना सोनचाफ्याचं झाड आणलं मी, ते ठेवलं होतं. तिथे गेल्यानंतर ना सोनचाफ्याचं झाड खूप सुंदर वाटलं मला, म्हणजे त्याचा फ्रॅग्रन्स खूप सुंदर येत होता आणि प्रीतमला ना फ्रॅग्रन्सवाल्या गोष्टी खूप आवडतात. मला थोडा एलर्जी होतं त्या गोष्टींनी, पण इट्स ओके. मी म्हटलं प्रीतमसाठी एक घेऊया आणि म्हणूनच मी एक आणखी रोज आणला जो गावरान रोज आहे आणि त्याचा फ्रॅग्रन्स खूप सुंदर येतो. सो अशी काहीशी आमची एकदम छोटीशी बाल्कनी आम्ही डेकॉर केली आहे झाडांनी. आता आणखी पण इथे थोडेफार ज्या गोष्टी आहे ना ते मला लावून घ्यायचे आहे. स्पेशली काही हँगर्स लावून घ्यायचे आहे. माझी खूप इच्छा आहे जे आपले ट्रायंगल प्लांट आहे ना त्याला असं हँग करायचं, पण ते शक्य होत नाही आहे कारण इथे कुठेच काही हँगिंग करायला पॉसिबल नाही आहे. हे मी एक छोटंसं बांबू प्लांट पण आणलं आहे. हा लकी बांबूचा प्लांट आहे. मला माझी मम्मी बोललेली की हे घरी ठेवणं खूप शुभ असते, म्हणून मी हा सुद्धा एक घेऊन आली होती. सर्वात पहिल्यांदा तर सगळी झाडं दाखवते. आय थिंक आज मी ओपनिंग नाही केली आणि माझं काजळ खूप पसरलं आहे तर त्याला प्लीज इग्नोर करा. चला तर मी तुम्हाला माझी झाडं दाखवते. खूप छान छान झाडं घेऊन आली आहे, मोस्ट ऑफ फुलांची झाडं आणि ज्याला फ्रॅग्रन्स असते तशी झाडं प्रीतमला पर्सनली आवडते आणि म्हणून मी तशा टाईपची झाडं आज जास्ती आणायची प्रेफर केली. आता पटकन एक छोटंसं टूर देते आणि त्यानंतर मला जायचं आहे भाजी मार्केट बिकॉज आज संडे आहे. बघा तर ॲक्च्युली भरपूर झाडांची नावं मला माहिती नाही आहे, पण हे माझ्याकडे आधीचं झाड होतं. त्यानंतर हे माझ्याकडे कडीपत्त्याचं झाड आहे. हे सदाफुली आहे, याला ऑलरेडी 2 छान फुलंसुद्धा आले आहेत, खूप सुंदर वाटत आहे आणि भरपूर कळ्या पण आहेत. आता पुढे तुम्हाला छान छान असे फुलं पण बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा एक गुलाब आणला आहे, आय थिंक हा येल्लो कलरचा गुलाब आहे. यालासुद्धा छान छान कळ्या आहे आणि ते बोलले ह्याला फ्रॅग्रन्स पण आहे म्हणून आम्ही हा घेतला. त्यानंतर त्यांनी ना एक या झाडाचं मला नाव माहिती नाही, पण ते बोलले की हे झाड खूप लकी असते घरी ठेवणं आणि त्यासाठी म्हणूनच मी घेतलं आहे. त्यानंतर हे माझ्याकडे जुनं झाड आहे आणि याला पण भरपूर अशा कळ्या आल्या तुम्ही बघू शकता. आता याला मोगऱ्याचं झाडासारखंच आहे हे, म्हणजे छान फ्रॅग्रन्स पण असतो. आणि त्यानंतर हे जास्वंद आणलं आहे, बघू शकता भरपूर छान अशा कळ्या आहेत त्याला आणि 2 कळ्या ऑलरेडी उमलल्या पण आहेत, उगवल्या आहेत. त्यानंतर हे एक झाड आहे, याचं नाव मला माहिती नाही पण खूप सुंदर वाटलं, म्हणजे याची जी फुलं आहेत ना ते असे छोटे छोटे आहेत आणि पांढऱ्या कलरचे, सुगंध खूप छान आहे आणि भरपूर अशा कळ्यासुद्धा याला आहे. त्यानंतर हे फुलांचं एक झाड आणलं आहे, हे बोलले देवाला पण आपण चढवू शकतो, याच्या कळ्या पण सुंदर आहेत आणि फुलंसुद्धा. त्यानंतर हे शेवंत आहे जे की आपण देवाला चढवू शकतो आणि त्याचबरोबर याला भरपूर कळ्या पण होत्या आणि हे खूप छान बहरतं म्हणून मी हे आणलं. त्यानंतर आमच्याकडे एक हे आहे, आय थिंक हे मोगरा आहे, येस मोगरा, भरपूर कळ्या आहेत आणि त्याचबरोबर मस्त मोठं झाड आहे. सो हे एक आणलं आहे. त्यानंतर मी आणलं आहे सोनचाफा, मी पहिल्यांदाच आणलं आहे, म्हणजे प्लॅनिंगमध्ये नव्हतं पण तिथे कोणतरी घेतला आणि त्याचबरोबर याचा सुगंध खूप सुंदर होता आणि येल्लो कलरमध्ये होता तर मी हा सुद्धा घेतला. जुनाच माझ्याकडे ऑलरेडी ॲलोवेरा आहे, मी विचार करते हा कट करून टाकून द्यायचा आणि हे 2 छोटे ग्रो करायचे. त्यानंतर माझ्याकडे हा एक झाड आहे, आता थोडा आत गेलं आहे, यालासुद्धा छान अशी फुलं लागतात नेहमी, तुम्ही बघू शकता, म्हणजे नेहमी पण बघतच असाल. त्यानंतर हा गुलाब आहे केशरी कलरचा, याला सुगंध नाही आहे पण दिसायला खूप सुंदर वाटतो. जेव्हा हा येतो ना तेव्हा हा या कलरचा असतो आणि जेव्हा तो म्हणजे काही दिवसानंतर ना पांढऱ्या कलरमध्ये शिफ्ट होतो तो. त्यानंतर ही माझी तुळस आणि हा आमचा क्रिसमस ट्री, खरंच खूप सुंदर वाटतं मला हा. त्यानंतर माझे ना हे झाड तुम्हाला माहिती आहे ट्रँगल हार्ट्सचं, तर ह्या झाडाची काल प्रीतम थोडं आम्ही शिफ्टिंग करत होतो तर प्रीतमच्या हातून हे भरपूर सारे तुटले आजच सकाळी, तर याचेच जे थोडेफार तुटलेले होते ते मी या पॉटमध्ये आणि या पॉटमध्ये थोडेफार लावून घेतले. म्हटलं ग्रो झालं तर बरं आपण याला हँगिंग पण करू शकतो. ही पण माझी एक तुळस आहे. त्यानंतर इथे मी माझं एक मनी प्लांट ठेवलं जे छोट्या यात होतं, त्याला ग्रो करायसाठी स्पेस कमी पडत होता म्हणून इथे ठेवलं. आणि हे झाड
माझा एव्हरी टाईम फेवरेट आहे, कारण याची फुलं ना जेव्हा मोठी होतात तेव्हा मला खूप आवडतात, खूप सुंदर वाटतात. त्यानंतर हा एक गुलाब आहे, हा रेड कलरचा गुलाब आहे आणि आज अनफॉर्च्युनेटली त्याची एक जी इथली काडी आहे ना ती तुटली आणि याला होती कडी. आता मी ते लावलं तर इथे म्हणजे थोडंसं कट करून ह्या कडीला आय होप की हा ग्रो होईल. छान असं लावलं आहे, होपफुली ग्रो झाला तर तुम्हाला दिसेलच, नाही तर आय डोंट नो. चला असो. त्यानंतर माझ्याकडे एक सुंदर सिंपल असं विद्याचं झाड पण आहे आणि खाली आणखी प्लांट आहे जो की छान असा ग्रो होतोय, तुम्ही बघू शकता. सो अशी काहीशी माझी बाल्कनी दिसते आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखी पण स्पेस असताना मी भरपूर झाडं आणली असती, पण आता सध्यासाठी एवढेच. आणि त्याचबरोबर ना जर नेक्स्ट टाईम मला काही आवडलं तर आता आपल्याला विंडोजमध्ये लावावं लागणार आहे. सो इट्स ओके. चला तर आता मी निघते संडे मार्केटला, तिथनं आल्यावर तुमच्याशी भेटते. मी इथे संडे मार्केटमधनं जाऊन आली, त्याबरोबर थोड्याफार भाज्या घेऊन आली आणि भरपूर सारे फ्रूट्स पण घेऊन आली होती. आणि थोडी म्हणजे गरमी आहे म्हणून ना ग्रेप्स खूप छान वाटतात त्या दिवसांमध्ये आणि सीझनल फ्रूट आहे तर टेस्टला पण छान असतो, म्हणून ते आणल्याबरोबरच छान असे ग्रेप्स मी धुवून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही खायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी माझ्या भाज्या पण इथे तोडायला घेतल्या आहे. घरी एखादी नवीन टॉय आलं किंवा नवीन ड्रेस आलं तर लहान मुलांची कशी एक्साइटमेंट असते ना प्रत्येक वेळेस की मला ड्रेस घालून बघायचा आहे किंवा मला या टॉयशी खेळायचं आहे. प्रीतमचं सुद्धा सेम तसंच असतं. जेव्हा कधी आम्ही झाडं आणतो ना घरी तेव्हा प्रीतमची खूप एक्साइटमेंट असते. त्यांना तो पाणी मारेल, त्यानंतर त्यांच्यावर पाणी स्प्रे करेल, त्यांची काळजी घेईल, त्यांना किती कड्या मोजून ठेवेल, त्याचबरोबर पानांची काळजी घेईल. जर कोणता पान जळतो आहे तर त्याला पाणी देईल, 2 दिवसात तो रिकवर नाही झाला तर त्याला कट करून घेईल. ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडीने करतो आहे प्रीतम आणि हे बघून मला खूप छान वाटतंय. मला तर आज संडे होता आणि त्याचबरोबर मी सुद्धा खूप दमली होती, कारण प्लांटिंग करणं इतकं पण सोपी नाही आहे. आणि त्याचबरोबर बाजारात जाऊन आल्यानंतर भरपूर सारे कामं होते तर ते करेपर्यंत भरपूर उशीर झाला होता आणि एवढ्या रात्री काही स्वयंपाक करायची इच्छा नव्हती म्हणून आम्ही बाहेरूनच मागवलं. पण हा अव्यूसाठी मी बनवलं होतं आणि तुम्ही जेवढं बघितलं त्यातले त्यांनी फक्त 2 ते 3च घास खाल्ले, त्याच्यावर आम्ही त्याला काहीच त्यातलं दिलं नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला तर प्रीतमने प्रयत्न केला काहीतरी माझ्या व्लॉगमध्ये बोलायचं, ते सुद्धा माझ्यासाठी खूप आहे. खूप जास्त इंट्रोवर्ट पर्सन आहे तो, पण थोडा ओपन होतो आहे, त्यालासुद्धा वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, तेव्हापर्यंत बाय अँड गुड नाईट. चला लवकरच भेटूया.